बहुव्रीही समास, यामध्ये हा एक समास आहे, त्यामध्ये एक असा म्हणजे शब्दांचा एक प्रयोग असतो लंबोदर. बघा इथे लंबोदर म्हणजे एखाद्याला दिलेलं नाव असतं, टोपण नाव आपण ठेवतो ना, ए टाकल्या, ए बारक्या. बारक्या म्हणजे बारीक आहे जो तो, म्हणजे आपला गण आहे. ए टाकल्या, केस नसेल तो माणूस म्हणजे आपला असेल सुरेश. तर तसंच लंबोदर, लंबोदर म्हणजे उदर, उदर म्हणजे पोट. लंबोदर, लंब उदर, ज्याचं पोट खूप लांब आहे म्हणजे असं पोट निघालेलं आहे, लंबोदर म्हणजे गणपती बाप्पा मोरया, अरे मंगलमूर्ती मोरया. लंबोदर म्हणजे गणपती. ओके, उदर म्हणजे पोट. तर असे जे असतात काय असतात, बहुव्रीही समास, त्याला आपण नाव देतो बहुव्रीही समास. जसं की आहे गोपाल, गोपाल, गो म्हणजे गाय, पाल मतलब म्हणजे पालन करणे. गोपाल गायीचे गायीचे पालन करणारे म्हणजे श्रीकृष्ण. हे श्रीकृष्णला टोपण नाव आहे, समजलं. श्रीकृष्णला टोपण नाव गोपाल आहे, श्रीकृष्ण. गणपतीला टोपण नाव लंबोदर आहे. तर हे जे असेल, जर हे आलंय तर आपल्याला नाव लिहायचं बहुव्रीही समास. अजून काय, नीलकंठ, नीलकंठ, हे भोळा शंकर, हे भोळा शंकर, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलांच्या पानाची, हे भोळा शंकर. तर भोळा शंकर म्हणजे नीलकंठ. नीलकंठ ज्या निळे आहे कंठ ज्याचे तो म्हणजे शंकर. तर हा जो शब्द असेल नीलकंठ तो बहुव्रीही समास असणार. ठीक आहे.